रामपुर के यशोधरा नगर थाना क्षेत्र में चाकूबाजी की सनसनीखेज वारदात सामने आई है। पैसों के लेन देन को लेकर हुए पुराने विवाद में एक युवक पर जानलेवा हमला किया गया। शिकायतकर्ता जो शारदा नगर का निवासी है, इसने पुलिस को बताया कि आरोपी सैयद मुश्ताक के साथ पैसे को लेन देन लेकर विवाद चल रहा था। आरोपी की बीती रात जब पीड़ित माजरी पुल से अपनी गाड़ी से गुजर रहा था, तभी आरोपी ने उसका रास्ता रोक लिया और पहले मारपीट की। इसके बाद पेट और गर्दन पर चाकू से कई वार किए। गंभीर रूप से घायल व्यक्ति तुरंत पुलिस स्टेशन पहुंचा और अपनी शिकायत दर्ज कराई। घायल को तुरंत अस्पताल भर्ती कराया गया, जहां उसका इलाज जारी है। घटना की सूचना मिलते ही यशोधरा नगर पुलिस मौके पर पहुंची और मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। वहीं वारदात के बाद से फरार आरोपी की तलाश की जा रही है। पुलिस की टीमें लगातार दबिश देकर छापेमारी कर रही है। पुलिस का कहना है कि जल्द ही तीनों आरोपियों को गिरफ्तार किया जाएगा। पोलीस ठाणे यशोधरा नगर येथे दिनांक 20/7/2026 रोजी अपराध क्रमांक 543/2026 कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामधील जो फिर्यादी आहे हा शिवनगर बनदेवी चौकात राहणारा आहे। त्याचा जो मित्र आहे सय्यद इक्रम सय्यद मुश्ताक हा त्याचा मित्र असून त्याचे आणि याचे पैशाच्या देवाणघेवाणीचा वाद होता। सदर वादातून काल रात्री 11:30 वाजता हे आपल्या मित्रासोबत बाईकवर वनदेवी चौकाकडं माजिरी पुलावरून जात असताना यातील जो आरोपी आहे इक्रम व त्याचा एक मित्र अज्जू उर्फ घनश्याम जगतीर वय 31 वर्ष हा पाठीमागून आला आणि त्यांनी गाडीला धडक देऊन फिर्यादीला खाली पाडले व इक्रमने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने त्याच्या पोटावर पाठीत आणि बगलेत वार करून जखमी केले। त्याच्यावरनं पोलीस स्टेशन यशोधरनगर येथे गुन्हा दाखल असून त्याचा तपास PSI अनंत पाटील हे करीत आहे। सदरचा वाद हा जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीवरला आहे। ह्याच्यामध्ये जो आहे सय्यद इक्रम सय्यद मुश्ताक हा काल रात्री अटक करण्यात आला असून त्याला आज रोजी मान्य न्यायालयात PCR कमी पाठवण्यात आले आहे। ह्याच्यामध्ये सखोल तपास करून अन्य जो फरार आरोपी आहे अज्जू उर्फ घनश्याम जगतीर याचा शोध चालू असून आणखीन कोणी आरोपी याला सामील आहे याचा सुद्धा आमचे तपास पथक तपास करीत आहेत।